वेट गेनिंग बेबी फूड रेसिपीच्या सेरीजची आज 5वी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। आत्ताच मी आदित्यचं फुल डे मील रुटीन तुमच्यासोबत शेअर केलं होतं, ज्यामध्ये लंचमध्ये मी त्याला बीटरूटचा पराठा दिला होता। तर तीच रेसिपी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। हा जो पराठा आहे हा इतका हेल्दी आहे की बाळ जर खात नसेल, बाळाचं वजन वाढत नसेल तर तुम्हाला आठवड्यातून 2-3 वेळा तरी हा पराठा देणं नक्कीच गरजेचं आहे। यामध्ये बीट असल्या कारणामुळे भरपूर आयर्न आहे, कॅल्शियम आहे, बाळाची भूक आणि वजन वाढण्यासाठी अगदी बेस्ट आहे। शिवाय करायला सुद्धा एकदम सोपा आणि पटकन होणार आहे। इथे मी एक ब्लेंडर जार घेतलेला आहे, ज्यामध्ये 1 लसणाची पाकळी, 2 कढीपत्ते टाकलेले आहेत आणि बीट टाकलेलं आहे। एवढंच बीट मी आणखी घातलं होतं, पण ती क्लिप जी आहे ही मिस झालेली आहे। सो बीट थोडंसं जास्त तुम्ही टाकू शकता। 2 चमचे रवा यामध्ये घातलेला आहे। त्यानंतर 1 चमचा शिंगाड्याचं पीठ म्हणजे वॉटर चेस्टनट जे मिळतं फळ, तर त्याचं हे पीठ आहे। जनरली हे फास्टिंगमध्ये उपवासामध्ये खाल्लं जातं, डीमार्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्यानंतर 1 चमचा यामध्ये घातलेला आहे घट्टसर असं दही। दही हे बाळाच्या डायजेशनसाठी खूप जास्त हेल्दी आहे आणि बाळाला हे दिलंही पाहिजे। सध्या उन्हाळा चालू आहे। थोडेसे जिरे, थोडीशी हळद यामध्ये घातलेली आहे। त्यानंतर 1 चमचा ओट्स मी यामध्ये घातलेले आहेत। आता तुमचं बाळ थोडंसं मोठं असेल, आणखी मसाले खात असेल तर त्यानुसार तुम्ही मसाले यामध्ये घालू शकता। आता ही जी रेसिपी आहे ना, सेम मी माझ्यासाठी लंचमध्ये बनवली होती, ज्यामध्ये मी थोडीशी मिरची सुद्धा ॲड केली होती, कोथिंबीर ॲड केली होती, तर तुम्ही त्यानुसार करू शकता। त्यानंतर छान असं ब्लेंडरला हे ब्लेंड करून घ्यायचं आहे। मध्ये थोडेसे बिटाचे तुकडे राहतात तर ते तुम्ही बाजूला काढून घ्या आणि त्यानंतर आपल्याला तवा ग्रीस करून तव्यावरती या पद्धतीने पॅनकेक बनवून घ्यायचा आहे। झाकून एक 2 मिनिट तुम्हाला हे छान असं दोन्ही बाजूनी आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे। मंद गॅसवरती तुम्हाला हा जो पॅनकेक आहे हा भाजायचा आहे। खूप जास्त डोसा टाईप एकदम पातळ करायचं नाही किंवा खूप जाडही करायचं नाही, म्हणजे हा सॉफ्ट बनतो। दोन्ही बोटामध्ये घेतल्यानंतर छान असं मॅश होत असेल तर पहा, तुम्ही अगदी 7 महिन्याच्या बाळाला सुद्धा हे देऊ शकता। बाळाला हे खाण्यासाठी दात असण्याची गरज नाही, आदित्यला सुद्धा दात नाहीत। आता याचा हेल्दीनेस वाढवण्यासाठी किंवा पौष्टिकता आणखी वाढवण्यासाठी मी यावरती चीज खिसून टाकलेलं आहे आणि ते थोडंसं गरम करून मी आदित्यला हे दिलेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता त्याची एक्साइटमेंट किती आहे। जोपर्यंत एक घास तो खात नाही तोपर्यंत त्याला ती कधी एकदा खाईन असं झालं होतं आणि त्यानंतर एक घास तर मी त्याला दिला आणि त्यानंतर छोटे छोटे असे तुकडे करून त्याच्या ट्रेवरती, फूड ट्रेवरती ठेवलेले आहेत, जो त्यांनी सगळे व्यवस्थित हाताने खाल्लेले आहेत। आता मी इथे 2 पराठे बनवलेले होते, पॅनकेक बनवले होते, ज्यामधला अगदी 4-5 घास त्यांनी ठेवले होते, बाकी सगळे पॅनकेक त्यांनी हाताने याच पद्धतीने खाल्लेले आहेत। माझा स्वतःचा पॅनकेक बनवून होईपर्यंत त्यांनी हे सगळं फिनिश सुद्धा केलं होतं। तुमचंही बाळ करेल, जरूर ट्राय करा।